नमस्कार मित्रांनो, आजकाल मोमोज हा प्रकार इतका फेमस झाला आहे की लहान मुलं ते खूप आवडीने खातात आणि नेहमी मैद्याचे मोमोज देणं चांगले नाही, म्हणून आज मी अगदी हेल्दी असे मोमोजचा प्रकार घेऊन आली आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई या यूट्यूब चॅनलमध्ये। आधी आपण मोमोजचे फिलिंग बनवून घेऊया। त्यासाठी एका पॅन मध्ये आलं लसूण जे आहे ते बारीक चिरून घेतलं आहे आणि ते टाकून घेतलं आहे। त्याचप्रमाणे बारीक चिरलेला उभा कांदा घेतला आहे, अगदी पातळ चिरून घेतला आहे आणि तो देखील यामध्ये टाकून घेतला आहे आणि आता हे दोन्ही सुद्धा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर वरून आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि काळी मिरी पावडर टाकली आहे। आता हे देखील चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। कांदा चांगला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। आपण हेल्दी मोमोज बनवत आहोत, त्याचप्रमाणे व्हेज, त्यामुळे मी ते सोया चंक्स जे आहेत ते भिजवून घेतले आहेत आणि ते मिक्सरमधून चांगले असे वाटून घेत आहे। हे बघा, आता हा खिमा तयार झाला आहे। तुम्ही इथे चिकनचा देखील वापर करू शकता किंवा कुठले व्हेजिटेबल्स टाकायचे तर तुम्ही ते टाकू शकता। आता हे सोया चंक्स जे आहेत ना ते अगदी चिकनसारखेच लागतात, तर तुम्ही व्हेज खाणारे असतील तर हे मोमोज नक्की बनवून बघा। त्यानंतर आपण ह्यामध्ये सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो केचप टाकून घेणार आहोत आणि पुन्हा चांगले एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार फिलिंग जे आहे ते वेगळ्या प्रकारे बनवू शकता। व्हेजिटेबल्सचा वापर करू शकता, कोबीचा वापर करू शकता। आता आपले हे सगळे सॉस आहेत ते चांगले एकजीव करून घेतले आहेत मी। आता त्यामध्ये आपण चीज क्यूब टाकून घेणार आहोत। हे चीज देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मेल्ट होतं आहे आणि मोमोजमध्ये खूप छान लागतं। चला, तर आता वरून फक्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे की आपलं फिलिंग तयार झालं आहे। आता हे आपण फिलिंग जे आहे ते थंड करून घेऊया आणि तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया। इथे मी चपातीचं पीठ जे आहे ते मळून घेतलं आहे। अगदी चपातीचं पीठ मळतं तसंच मळायचं आणि छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत। आता हे छोटे जे गोळे केले आहेत ते पिठाबरोबर लाटून घेणार आहोत आपण। अगदी जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे, खूप पातळ नाही लाटायची, खूप जाडसुद्धा नाही ठेवायची, अगदी अशी मध्यम आकारामध्ये लाटून घ्यायची आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हे जे फिलिंग बनवून घेतलेलं ते टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही आकार इथे बनवू शकता। मी अगदी इझी 2-3 आकार तुम्हाला दाखवते, तुम्ही कुठल्याही आकारामध्ये बनवा, मुलं आवडीने खातात। मुलांना काय आकाराशी मतलब नसतो, त्यांना खाण्याशी मतलब असतो। चला, तर मी 2-3 प्रकार तुम्हाला करून दाखवते। हे बघा, हा एक प्रकार बनवला आहे। त्याचप्रमाणे आता हा जो पुढचा प्रकार दाखवते तो अगदी इझी असा प्रकार आहे। त्यामध्ये आपण ज्याप्रमाणे करंजी करतो त्याप्रमाणे आकार करून घ्यायचा आहे, फिलिंग भरून घ्यायचं आहे आणि दोन्ही काठा ज्या आहेत त्या चांगल्या अशा चिटकवून घ्यायच्या आहेत। अगदी पटकन गव्हाचं पीठ आहे त्यामुळे अगदी इझिली चिकटतात आणि दोन्ही काठा अशा चिटकवल्यानंतर जे लास्टची 2 टोकं आहेत ती अशी एकत्र करून घ्यायची, म्हणजे हा छान आणि अगदी सोपा असा मोमोजचा प्रकार बनवून तयार होतो। ह्याआधीसुद्धा मी चिकन मोमोज दाखवले आहेत, त्यामध्ये सुद्धा मी अशाच प्रकार दाखवला आहे आणि आणखीन हा एक मोदकासारखा सुद्धा तुम्ही आकार बनवून घेऊ शकता। आता आपले सगळे मोमोज मी बनवून घेतले आहेत। आता ह्यांना थोडंसं मेल्टेड बटर लावून घेत आहे, म्हणजे जे मोमोज आहेत त्या चिकटणार नाही। आणि मी ते केळीचं पान ठेवून घेतलं आहे स्टीम करण्यासाठी, जे जाळीला देखील चिकटणार नाही। तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर तुम्ही ह्यालासुद्धा तेलाने ग्रीस करून घेऊ शकता जाळीला। त्यानंतर मोमोज आहेत ते स्टीम करून घ्यायचे आहेत। मी इथे 10 ते 12 मिनिटं मोमोज स्टीम करून घेतले आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सहज, सोपे आणि टेस्टी असे हे हेल्दी मोमोज बनवून तयार झाले आहेत। आता हे थंड झाल्यानंतर मी काढून घेते। अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे, चविष्ट लागते, नक्की करून बघा। आणि असे मोमोज मुलांना सुद्धा खूप आवडतात। माझ्या मुलाने ते सगळे एकट्यानेच खाल्ले, नक्की करून बघा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।